मी सगळ्या माझ्या टीम सोबत म्हणजे माझ्या जळगाव जिल्ह्याच्या संपूर्ण याच्या सेनेच्या टीम सोबत मी आज इथे पक्षप्रवेश केलेला आहे आणि मला सगळ्यांबरोबर काम करायला आवडणार आहे. कारण की पहिल्यांदा जळगावला लोकसभेची ही संधी मिळालेली आहे. संपूर्ण मला वाटतं की ज्या दिवसापासून पार्लमेंट अस्तित्वात आली त्या दिवसापासून आता पहिल्यांदाच ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला सुटलेली आहे. पण तसं काहीच नाहीये. आज पक्षप्रवेश झालेला आहे. उमेदवार कोणी पण असू शकतो आणि ज्या वेळेला डिक्लेरेशन होईल त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना माहिती होईलच. पण आज माझी पूर्ण टीम माझ्या सोबत आहे आणि मला आनंद आहे की आज मी इथे आहे. उमेदवारी संदर्भात काही बोलणं झालंय का? म्हणले सगळ्यांबरोबर काम करा आणि पहिल्यांदा ही जी लढाई आपल्याला लढायची आहे ती फक्त लोकसभेपुरती नाहीये तर ती मोदी व्हर्सेस ठाकरे आहे आणि त्याच्यामुळे आम्ही संघर्षाने पेटून उठणार. आमची मशाल ह्या वेळेला उजळल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास मला आहे. भाजपने 400 पारचा नारा दिलेला आहे त्यामुळे ते त्यांचा विजय पकडून चालतात. असं असताना तुम्ही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करताय. ओव्हर कॉन्फिडन्स नथिंग एल्स भाजपवाल्यांना. उमेदवारी संदर्भात काही चर्चा झाली का? कारण तुमचं आता नाव चर्चेत आहे, अर्जुन माने यांचं नाव चर्चेत आहे. उमेदवारी संदर्भात काही बोलणं झालं का किंवा तयारी? ज्या वेळेला मातोश्रीवरनं लिस्ट येईल ना ती फुल अँड फायनल राहील. मग तो कोणी पण असू दे आम्ही काम करू. होतो साहेब. बातचीत तो हमारी हुई लेकिन बातचीत इसलिए हुई है कि हम लोग जाके घर घर में मशाल का हमारा जो चिन्ह नया मिला है क्योंकि हम लोग फिनिक्स है. फिनिक्स पक्ष की तरह हम लोग और भी नीचे से ऊपर आएंगे और आप देखना आज मैं आपके सबके सामने बोलना चाहूंगी कि आने वाले समय में ये मशाल हर घर में चमकेगी और पूरा भारत देखता रह जाएगा कि महाराष्ट्र में ये मशाल कैसे जल उठी है. मौजूदा स्थिति बहुत बढ़िया है क्योंकि जिन्होंने मातोश्री का नाम लेकर वोटिंग लिया और जो चुन के आए और सब लोग चले गए, जो भी मेन थे वही गए, लेकिन जो कार्यकर्ता था बाळासाहेब ठाकरे ने जिसे निर्माण किया, जिन्होंने ये शिवबंधन बंधवाया, वो आज भी उद्धव बाळासाहेब ठाकरे के साथ है, कल भी रहेगा और आगे भी रहेगा. ऐसा नहीं है. जो भी उम्मीदवार होगा हम सब उनके लिए काम करेंगे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.